नमस्कार मित्रांनो, राज्यात पुन्हा पाऊस बरसणार. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज देखील राज्यातील अनेक भागात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढलेला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेले पीक देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच आज देखील राज्यातील अनेक भागामध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आज कोकणासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवण्यात आलेला आहे. नागरिकांनी या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे. मुंबईसह उपनगरातही आज पावसाची शक्यता आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने विश्रांती घेतलेली आहे. आता मध्य महाराष्ट्रातील पुणे तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात 9 सप्टेंबरपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.